नागपूरच्या सतरंजीपुरा परिसरातील बेकायदेशीर मशिदीच्या बांधकामावरील कारवाईला ऐनवेळी न्यायालयानं स्थगिती दिली आहे। त्यामुळे आज होणारी पाडकामाची कारवाई पुढे ढकलण्यात आली आहे। या प्रकरणी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला होता। मात्र न्यायालयाने 4 आठवड्यांची स्थगिती दिल्याची माहिती समोर आली। स्थगिती आदेशाची लेखी प्रत अद्यापही उपलब्ध नसल्याचा दावा करत काही कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी संबंधितांशी संवाद साधत आहे। नागपूर लालगंज येथील 60 फुटाची मस्जिद तोडण्याविषयी स्थानिक नागरिक जे आहेत त्यांची एक कमिटी स्थापन करण्यात आली होती आणि त्यांच्या माध्यमातून पोलीस आणि प्रशासन किंवा महानगरपालिका म्हणजे शासन प्रशासनाला निवेदन आणि आंदोलनं झाली होती की ही अनधिकृत मस्जिद जी आहे ती डिमॉलिश करण्यात यावी, पाडण्यात यावी। त्यासाठी अनेक आंदोलनं करण्यात आले, अनेक जागेवर निवेदनं देण्यात आली, हिअरिंग सुद्धा झाले आणि त्या सगळ्या बातम्या आतापर्यंत सुदर्शननी दाखवल्या आहेत। आणि आता आज सकाळपासूनच भारी बंदोबस्तासोबत नागपूर महानगरपालिकेचे जे स्लमचे आयुक्त आहेत त्यांच्या माध्यमातून एक डिमॉलिशचा एक ऑर्डर आला होता की ही अनधिकृत आहे, हिला तुम्ही डिमॉलिश करू शकता। त्यानंतर आज सकाळपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त या भागात होता। स्थानिक नागरिकही कुतूहलाने बाहेर निघून पाहत होते की नेमकी मस्जिद आता ही जी पडणार आहे त्याचं लाईव्ह ते बघणार होते। पण आता त्या कारवाईवर 30 दिवसांचा स्टे आलेला आहे, कारण स्लमची ऑर्डर आल्यानंतर 30 दिवसे थांबून पुढची जी अशरफिया मस्जिद कमिटी आहे त्यांना जे आहे आदेश दिले होते की तुम्ही स्वतः डिमॉलिश करा, अन्यथा आम्ही करू। पण 30 दिवसांचा स्टे ऑर्डर असल्यामुळे आता परत जे आहे पुढे 30 दिवस स्थानिक नागरिकांना आणि विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे कार्यकर्ते जे या स्थानिक नागरिकांसोबत पाठपुरावा करत होते, प्रत्येक वेळेस आंदोलनासाठी मदत करत होते, त्या सगळ्यांना आता 30 दिवसांची मध्ये गॅप घ्यावी लागणार आहे। आणि येणाऱ्या भविष्यात 30 दिवसानंतर नागपूर खंडपीठाद्वारा जो काही निर्णय येतो त्या निर्णयाला घेऊन ही मस्जिद थांबवण्यात येते की ती पाडण्यात येते हे बघावं लागेल। स्नेहल जोशी, सुदर्शन मराठीसाठी, नागपूर, महाराष्ट्र। जय हिंद।